रामकृष्ण हरी मित्रांनो, हे बघा आम्ही आज एकादशी आहे आणि आम्ही चाललोय मंदिरात. सिद्धी पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा मला अलीकडे. पाहिलं ना मंडळी, मुंबईमध्येही कशा छोट्या छोट्या दिंड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. आम्ही निघालो आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी विलेपार्लेला इस्कॉन टेम्पलला भेट देण्यासाठी. मंडळी, तुम्हाला जर मुंबईमध्ये वृंदावन सारखं भक्तिमय वातावरण हवे तर इस्कॉन टेम्पलला नक्की भेट द्या. फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो. देवाला अर्पण करण्यासाठी काही फळं घ्यावी, फुलं घ्यावी या इच्छेने आई इथे खरेदी करतात. नाही पैसे देतोय आई तो. थैली में डाल के दो, ऐसा नहीं चाहिए हम लोग. घेतला घेतला. इस्कॉन टेम्पलच्या समोरच श्री मुक्तेश्वर देवालय आहे. इस्कॉन स्टँड्स फॉर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. हा मंदिराच्या आतील परिसर आहे. तुम्ही पाहू शकता, खूप भव्य असा हा परिसर आहे. इथे फूड फॉर लाईफ काउंटर आहे. चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या काउंटरची व्यवस्था केलेली आहे. विचारूया, ते विचारावं लागेल. ह्याला विचारूया ना. चप्पल काढायचे होते तिकडे, त्यामुळे सगळ्यांनी होते तिकडे काढायचे चप्पल. तो लाईनीत उभा आहे वाटतं. लेफ्ट हाताने ठेवा, लेफ्ट हाताने ठेवा. हे बघा, चप्पल ठेवल्यानंतर इथे असे टोकन्स मिळतात. 3 टोकन्स आहेत आणि मागे नंबर असतो. शो मी. ओके ओके ओके. मंदिराच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला लेटेस्ट होणाऱ्या मंदिरातील उत्सवांबद्दल त्यांचे डेट्स, टायमिंग यांची माहिती मिळेल. सध्या इथे रथयात्रा आणि झुला यात्राची माहिती दिलेली आहे. चप्पल काढल्यानंतर इथे हात व पाय धुण्याची सुद्धा सोय आहे. इथे तुम्ही तुमच्या हातापायावर पाणी घेऊन स्वच्छ होऊन पुढे मंदिराकडे दर्शनासाठी निघू शकता.
मंदिराच्या एंट्रन्सच्या दोन्ही दरवाजांना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भोगथाळी दिसतील, त्या तुम्ही तिथे विकत घेऊ शकता. मंदिरात प्रवेश करताच मंदिराच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला खूप साऱ्या मूर्त्या दिसतील, ज्या श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या लीलांचे आणि भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या अवतारांच्या गोष्टींचे वर्णन सांगताना दिसतील. मंदिराच्या मध्यभागी तुम्हाला 3 गाभारे दिसतील. त्यातल्या पहिल्या गाभाऱ्यात आहे श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि हनुमानांची मूर्ती. मध्यभागी आहे राधाकृष्ण यांची मूर्ती. आणि डाव्या बाजूला आहे गौरानिताईजी यांची मूर्ती. नंतर आम्हाला इथे पंढरीनाथाचं दर्शन झालं. खूप सुंदर मूर्ती होती विठोबाची इथे. इथे तुम्ही आलात तर तुम्ही इथे घेतला भजन कीर्तन ह्याच्यामध्ये पूर्ण गुंग होऊन जाल. आणि तुम्हाला स्वतःहूनही काही सेवा करायची असेल देवासाठी तर इथे येऊनही तुम्ही करू शकता. ते तुम्हाला तीही संधी देतात. रामकृष्ण हरी बोला सगळ्यांनी. जगन्नाथपुरीला जाण्याचा योग तर अजून आला नाहीये, पण इथेच मला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्रा आणि देवी सुभद्राचे दर्शन झाले.
मंदिराच्या परिसरातच तुम्हाला बुक स्टोअर दिसेल. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स मिळतील. तुम्हाला जे बुक्स हवे असतील ते तुम्ही तिथून घेऊ शकता. तसे तिथे एक डोनेशन काउंटरही तुम्हाला दिसेल. तिथे तुम्ही डोनेशनही करू शकता. आर्ट गॅलरी दिसेल, जिथे तुम्ही देवाच्या फोटो, मूर्ती किंवा फ्रेम्स खरेदी करू शकता. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती मिळतील. कपड्यांचे स्टोअरही तुम्हाला तिथे दिसेल. स्वीट कॉर्नर, मिठाईचे स्टोअर्सही तुम्हाला तिथे दिसतील. अशा वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला मंदिराच्या परिसरातच मिळतील. हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे. खूप भव्य आणि सुंदर असा हा परिसर आहे. इथे प्रसादासाठी लाईन लावली आहे. इथे तुम्हाला प्रसाद मिळेल. तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे. मला तुम्ही नक्की कळवा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि हो, मी माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये श्री मुक्तेश्वर देवालयाला भेट देणार आहे. तर तुम्ही माझा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. तोपर्यंत मी रजा घेते. जय जय राम कृष्ण हरी.